भाषिक या अंतर्गत पुढचा उपघटक आहे तुलना. तुलना याचा अर्थ काय, तर याच्यापेक्षा तो उंच आहे, याच्यापेक्षा तो जाड आहे किंवा बारीक आहे, यासारखे प्रश्न आपल्याला विचारले जातात. की तुलना कशाच्या बाबतीत असते, तर बघा आपण जर या ठिकाणी यादी करायची म्हटलं तर बघा जाड बारीक अशी तुलना करतात कधी कधी, किंवा मोठा लहान अशी तुलना करतात. ठीक आहे. त्यानंतर विचार केला तर बघा जाड किंवा असंही म्हणतील कधी कधी की जाड बारीक असेल किंवा मोठा लहान असेल किंवा उंच उंच किंवा उंचीने कमी असा शब्द वापरतील, किंवा गोड किंवा कमी गोड या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतात. हे लक्षात घ्या. याच्यापेक्षा ते गोड आहे, त्याच्यापेक्षा ते गोड आहे, सर्वात गोड कोण सांगा, किंवा उंच, इथं उंचीने कमी किंवा इथं ठेंगणा असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. या प्रकारच्या तुलना आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. मग या तुलना विचारल्यानंतर किंवा या प्रकारचे प्रश्न दिल्यानंतर आपण काय करायचं ठरवलं विद्यार्थी मित्रांनो, तर असा कोणताही प्रश्न आला तर आपण रेषांचा वापर करतो. जितकी मुलांची नावं आलेत, मुलांची असू द्या किंवा मुलींची असू द्या, किंवा त्या प्रश्नामध्ये येणाऱ्या वस्तू असू द्या, त्यांची नावं मांडून घ्यायची. चला, कोण आले, रमेश, लिहून घ्यायचं लगेच रमेश. ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा तो उंच तो बारीक असं म्हटलं की लगेच यादी करायची. रमेश नंतर कोण आहेत, गणेश आहे. शक्यतो प्रश्नातल्या सूचनेनुसार क्रमानं नावं घ्या, जरा सोपं जातो सोडवायला. गणेश नंतर काय आहेत, सुरेश. चला, सुरेश. नाव लिहिताना ही खात्री करायची की ते झाले का आधी. नंतर कोण आहे, रमेश. आता रमेश झाले बघा. ठीक आहे. त्यानंतर रवी झाले का नाही, लिहून घ्या रवी. ठीक आहे. त्यानंतर रवी नंतर सुरेश झाले का, झाले. त्यानंतर झालं, संपलं, प्रश्न संपला. ठीक आहे. आता आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचूया आणि आपलं उत्तर ठरवूया. रमेश हा गणेशपेक्षा उंच आहे, सुरेश हा रमेशपेक्षा उंच आहे, रवी हा सुरेशपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे. प्रश्न भला मोठा असतो यात, असू द्या, आपण सोडवताना बारका सोडवायचा. आधी एवढा सोडवूया. चला, रमेश हा गणेशपेक्षा उंच आहे. जर आपल्याला यामध्ये कन्फ्युजन होत असेल वाक्य, तर ज्या शब्दाला किंवा वस्तू एखादी आली तर त्यांना च्या किंवा पेक्षा असे अक्षर जोडलेले असेल तर तो झाकायचा. उदाहरणार्थ गणेश यांना पेक्षा जोडलाय ना, हा झाकला तर काय वाक्य तयार होतं बघा, रमेश हा उंच आहे. याचा अर्थ रमेश कसा आहे, उंच आहे. मग जो उंच असेल बघा, जाड मोठा उंच जास्त गोड याच्यासाठी मोठी रेष काढायची, आणि याच्या उलट बारीक लहान उंचीने कमी गोड याच्यासाठी लहान रेष काढायची. ठीक आहे. आता हा काय झालं आपलं वाक्य, रमेश हा उंच आहे म्हणजे रमेशची रेष मोठी येणार आहे. ठीक आहे. आणि कुणापेक्षा तो गणेश आहे, तर गणेशची काय येणार आहे, लहान येणार आहे. का हो, कारण रमेश उंच आहे, कुणापेक्षा, गणेशपेक्षा. बघा, रमेशची मोठी झाली. ठीक आहे. पुढं सुरेश हा रमेशपेक्षा उंच आहे. कोण मोठा आहे, सुरेश उंच आहे. मग सुरेश कुणापेक्षा आहे, रमेशपेक्षा, म्हणजे या रमेशपेक्षा सुद्धा सुरेशची रेष मोठी काढावी लागेल. बघा, सुरेश हा झाकला हात तर उंच आहे म्हणतायत, सुरेश उंच आहे, पण कोणापेक्षा, रमेशपेक्षा, तर रमेशपेक्षा सुरेशची रेष मोठी काढली मी. पुढे जाऊया, इथपर्यंत सोडवला. रवी हा सुरेशपेक्षा उंच आहे. रवी हा झाकलं की बघा, रवी हा उंच आहे म्हणजे रवी उंच आहे. बरं, कोणापेक्षा आहे, सुरेशपेक्षा, मग या सुरेशपेक्षा रवीची रेष अजून मोठी येणार आहे बघा. ठीक आहे. तर सर्वात उंच कोण आहे, सर्वात उंच याचा अर्थ काय, सर्वात मोठी रेष कोणती आहे, कारण आपलं ठरलंय उंच जाड मोठा जास्त गोड यासाठी मोठी रेष काढायची. विचारलंय काय, सर्वात उंच कोण आहे, सर्वात उंच रेष कोणाची आहे. बघा, रवीचा विचार केला तर बघा ही रेष उंच आहे, मग ही जर मी बघितलं तर कोण आहे, रवी आहे. ठीक आहे. मग सर्वात उंच रेष रवीची, म्हणून सर्वात उंच कोण आहे, रवी. रवी कुणीकडे आहे, तर रवी आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळणार आहे. आता कधी कधी असंही विचारतील, सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान रेष कोणाची दिसते आपल्याला, गणेश यांची दिसते. मग गणेश हे सर्वात लहान असतील, कारण या सगळ्यात रेष लहान कोणाचे, गणेशांची. म्हणजे या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो. कधी कधी प्रश्न खूप वाढवतात, तेव्हा आपण काय करायचं ठरवलंय, तेव्हा आपण करतो विद्यार्थी मित्रांनो तक्ता. काय करायचंय, परत तक्ता. तुम्ही या पद्धतीने तक्ता करून काय करायचंय, तुमचा प्रश्न सोडवायचा आहे. उदाहरणार्थ रमेशला क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला आवडतो, तर एका यादीमध्ये मुलांची नावं लिहा, एका यादी आडव्यामध्ये खेळाची नावं लिहा. तसेच गायन असेल, भाषण असेल, असे छंदाविषयी वर्णन असेल तर उभं आणि आडवं अशा 2 गोष्टींची मांडणी आपण करायला शिकलो होतो. त्या पद्धतीने करू शकता. बऱ्यापैकी याच प्रकारे प्रश्न येतात. तर रेषांचा वापर करा, आणि रेषांचा वापर करून तुम्ही या बाबतीत कोणताही शब्द विचारला तरी रेषा काढा आणि तुम्ही तुमचं उत्तर, योग्य उत्तर मिळवायचं आहे. आता वय या उपघटकाविषयी माहिती बघूया.
आता ज्यावेळेस आपण हा घटक शिकवायला सुरुवात केली होती त्यावेळेस आपण असं सांगितलेलं होतं की वयावरचं प्रत्येक गणित हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे येणार आहे, त्यामुळे याला विशिष्ट क्लुप्ती नाही. मागास कसं असं सांगितलं की रेषा वळण तक्ता काढा उत्तर मिळणारच, परंतु याचा आपण तसं सांगू शकत नाही की बाबा हाच प्रश्न येईल किंवा तोच प्रश्न येईल. त्यामुळे वयावर विविध प्रकारे प्रश्न फिरवून टाकतात. मग आपण यासाठी काहीतरी पद्धती वापरू शकतो. त्या कोणकोणत्या? तर बघा, पहिली पद्धत म्हणजे फक्त प्रश्न वाचणे. प्रश्न वाचून तुम्ही उत्तर ठरवू शकता. ठीक आहे. प्रश्न वाचून जर नाही जमलं तर दुसरी पद्धत काय वापरायची? पर्यायी पद्धत वापरायची. कोणती? पर्यायी पद्धत. याचा अर्थ पर्यायावरून उत्तराकडे जायचं. म्हणजे हा पर्याय वाटतोय तर चेक करायचं, हा पर्याय घेऊन सगळ्या प्रश्नातली वाक्य बरोबर ठरतायत का, आणि ते उत्तर लिहून टाकायचं. मग ठीक आहे. पर्याय पद्धत नाही सापडली समजा तर वयाचा क्लू हा तुम्हाला सांगितलं होता आपण की कोणाच तरी वय देतात, ते वय धरून आपण संपूर्ण प्रश्न किंवा संपूर्ण उत्तर मिळवू शकतो. या पद्धतीने 3 पद्धत वापरा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. परत लक्षात घ्या, प्रश्न वाचून सुद्धा तुम्ही उत्तर सोडवू शकता, पर्याय पद्धतीने सुद्धा तुम्ही उत्तर सोडवू शकता, वयाचा क्लू वापरून सुद्धा उत्तर सोडवू शकता. आपण काही वाक्य सांगितली होती वयाच्या बाबतीत की दोघांच्या वयातील फरक हा तेवढाच असतो. उदाहरणार्थ रोहन आणि रमेश यांच्या 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयातलं अंतर किती होतं? 10 वर्ष होतं. तर 5 वर्षानंतर किती असेल? तर ते 10च असणार आहे. याचा अर्थ वयातील फरक किंवा वयातील अंतर, दोघांच्या वयातील फरक किंवा वयातील अंतर हे बदलत नाही. जसं की उदाहरण जर बघितलं, बघा आज 5 वर्ष एकाचं वय आणि एकाचं 15 आहे. ठीक आहे. हे कधी आहे? आज आहे. हा, समजा 5 वर्षानंतर यांच्यात काय होईल? 5 वर्षानंतर. ठीक आहे. आधी फरक काढून घ्या. 5 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा फरक आहे. याचा अर्थ आज त्यांच्या वयातला अंतर किंवा वयातला फरक 10 आहे, तर 5 वर्षानंतर किती असेल? तर तेवढाच असणार आहे. बघा 5 वर्षानंतर ह्याचं वय किती होईल? 5 वर्षानंतर 10 होईल. बघा याच्यात 5 टाका, 5 वर्षानंतर 5 टाकले की 10. याचं किती होईल? 15 आणि 5 20 होईल. 15 मध्ये 5 टाका 20 झालं. आता या दोघांचं अंतर बघा बरं, 10 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे? 20 आणि 10 मध्ये 10चाच फरक आहे. 10 आणि 10 20, 5 आणि 10 15. पुन्हा 5 वर्षानंतर अजून विचारलं तर बघा 10 आणि 5 15, 20 आणि 5 25, पुन्हा बघा 15 आणि 10 25. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? वयातील अंतर हे तेवढंच असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. वयातील फरक हा तेवढाच असतो. तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न मोठा जरी दिला तरी बिनधास्तपणे तेवढंच अंतर असतं, तुम्ही लगेचच उत्तर नोंदवू शकता. आता पुढच्या संकल्पनेकडे जाऊया. प्रश्न वाचून जर उत्तर समजलं नाही, समजा आता मी इथे प्रश्न वाचतोय, अरुणा व वैष्णवी यांच्या वयांची बेरीज 35 वर्ष आहे. अरुणा ही वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी मोठी, तर अरुणाचे वय किती? प्रश्न वाचून उत्तर समजलं नाही तर लगेच पर्याय पद्धतीचा वापर करायचा. पर्याय पद्धतीचा अर्थ काय? तर सोपा आहे. प्रश्न काय विचारलाय आपल्याला? तर अरुणाचे वय किती? अरुणाचं वय विचारलंय ना, मला वाटलं अरुणाचं वय 15 आहे. बघा असं म्हणायचं बरं का. पर्याय पद्धतीमध्ये काय करतात? तर जो मूळ प्रश्न असतो त्याचं उत्तर मानायचं थोड्या कालावधीसाठी. ठीक आहे. अरुणाचं वय मला विचारलंय, अरुणाचं वय किती? मला वाटलं 15 आहे, ते मी धरणार मनामध्ये आणि मी सुरुवात करणार. आता या 15ला धरून माझी सगळी वाक्य बरोबर ठरली पाहिजेत. कशी? चला बघूया. बघा अरुणाचं जर 15 असेल तर या अरुणाची तुलना वैष्णवी बरोबर दिले. ती कशी दिले बघा बरं. अरुणा ही, म्हणजे ही अरुणा, इथे लिहितो मी अरुणा, ही अरुणा वैष्णवीपेक्षा कशी आहे? वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी मोठे. आता पेक्षा झाका बरं. अरुणा ही 5 वर्षांनी मोठे, म्हणजे ही असतानाच 5 वर्षांनी मोठे, म्हणजे ही किती असेल? 10 असेल. पटतंय का बघा. ही 5 वर्षांनी मोठे म्हणजे ही किती असली पाहिजे? नक्कीच 10 असली पाहिजे, कारण 15तनं 5 घालवा 10. मग हिचं जर 10 असेल तर 10 पेक्षा 5 वर्षांनी 15. अरुणा मोठे, अरुणा 5 वर्षांनी मोठे. आणि काय विचारलंय? वरचा प्रश्न हे झालं. आता वरचा प्रश्न बघा. अरुणा व वैष्णवी यांच्या वयांची बेरीज. बघा दोघींची वय मिळालेत, यांची बेरीज किती मिळते? 35 वर्ष. 5 आणि 0 5, 1 आणि 1 2, नाही बघा 25. प्रश्नात 35 म्हणतायत, मिळाले 25. नको, असं नाही. मग हा पर्याय नको आम्हाला. ठीक आहे. बेरीज बरोबर, सगळे प्रश्नातली वाक्य बरोबर ठरली पाहिजेत. चला आता इथं फक्त बदलूया. 15च्या ऐवजी मी काय घेतो? 17 घेतो. ठीक आहे. अरुणा ही मोठे किती वर्षांनी? 5 वर्षांनी. मग आपला सराव होऊन जातो. लगे आपण 17तनं 5 वजा करूया. 17तनं 5 वजा केले किती मिळालं? बघा 12 आणि 5 17. 17तनं 5 घालवा 12. बेरीज करा. 7 आणि 2 9. एकक स्थानी 9 आहे, इथे एकक स्थानी 5 पाहिजे. नको, हा सुद्धा पर्याय नको आम्हाला. ठीक आहे. थोडासा वेळ लागेल पण लगेच सराव होईल आपला. 18 घेतलं तर इथं 18 येईल. 18 मधनं 5 वजा करा 13 येईल. 8 आणि 3 11ला 1. एकक स्थानी 5 पाहिजे. असं पटपट आपण करू शकतो. आता शिल्लक पर्याय आहे
तेच आपल्याला उत्तर मिळण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 4 20. बघा येतंय का? बघा समजा अरुणाचं 20 असेल तर अरुणा ही 5 वर्षांनी मोठी आहे. बघा अरुणा 5 वर्षांनी मोठी आहे. मग ही 5 वर्षांनी मोठी आहे याचा अर्थ ही लहान आहे. मग इथं लिहून टाका 15. कारण ही जर 15 असेल, वैष्णवी जर 15 असेल तर 5 वर्षांनी मोठी 20 झाली बघा अरुणा. ठीक आहे. आता बेरीज करा. 0 आणि 5 5, एकक स्थानी 5 आहे. मिळू शकतं उत्तर. 2 आणि 1 किती झालं? 3. बघा म्हणजे चौथा पर्याय घेतल्यानंतर प्रश्नातली सगळी माहिती जुळते. वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी अरुणा मोठी होते आणि दोघांच्या वयाची बेरीज सुद्धा 35 वर्ष मिळते. तुम्हाला सर वेळ लागेल? नाही वेळ लागत. एकदा आपल्याला पर्याय घ्यायची सवय लागली की आपण त्याचं उत्तर सहजतेने काढू शकतो. या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे बघा 20 पर्याय घेतल्यानंतर माझं सगळं बरोबर आले म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 4 20 असं मला मिळणार आहे. आणि शेवटचा पद्धत आहे वयाचा क्लू. एखाद्या मुलाचा किंवा एखाद्या मुलीचं वय त्याच्यामध्ये देतात, त्या वयाला धरायचं किंवा ते वय पकडायचं आणि त्या वयाची तुलना कोणाकोणावर दिले हे पाहायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, वयावर आधारित वेगवेगळ्या प्रकारे गणित विचारतात. तुम्ही प्रश्न वाचा, नाही समजलं तर पर्याय पद्धतीने जावा. जो मूळ प्रश्न आहे तो मानायचा. विचारला नाही याचं अरुणाचं वय, मला वाटलं 15 आहे, तिथनं मी सुरुवात केली की मला पर्याय क्रमांक 4 20 उत्तर मिळाले. किंवा वयाचा क्लू दिसेल, वयाचा क्लू घ्या. त्या वयाचा क्लू कुणाचा आहे, मग ज्याचा आहे त्याची तुलना प्रश्नात कोणाबरोबर दिलेली असते, याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त, यानुसार तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. अशा प्रकारे आपण वयावरचं उत्तर लगेचच मिळवू शकतो. आता पुढचा उपघटक नात्यांविषयी थोडंसं बोलूया. नातं म्हटलं तरी प्रश्न वेगवेगळे प्रकार आले तर आपण काय करतो, आकृती तयार करतो. चला आकृती तयार करूया. अजित सूरजला म्हणाला, जसा प्रश्न तशी आकृती तयार करत जायचं. अजित कुणाला म्हणलाय, सूरजला. इथं लिहून टाका सूरज. ठीक आहे. अजित सूरजला म्हणाला, तुझे बाबा म्हणजे याचे बाबा, लक्षात घ्या. हे बाबा काय म्हटलंय, माझ्या बाबांच्या, म्हणजे अजित म्हणतोय ना माझ्या बाबांच्या. सोपं आहे. बघा अजित सूरजला म्हणला, तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलते एक बहिणीचे, म्हणजे या बाबांच्या या बहिणीचे बहीण. हे प्रश्न बऱ्यापैकी झालेलेच आहेत आणि असेच प्रश्न येतात. नाती काय बदलणार नाहीत हे लक्षात घ्या. नाती तशीच असणार आहेत, त्यामुळे या प्रकारचेच प्रश्न येतात हे लक्षात घ्या. बहीण बघा परत वाचूया. तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलते एक बहिणीचे कोण आहेत, पती आहेत. बहिणीचे कोण आहेत, हे पती आहेत. आता एक लक्षात घ्या, याचे हे पती आहेत याचा अर्थ याच्याशी नातं काय होईल बघा, लक्षात घ्या. याचं नातं पती आहे बरोबर का, म्हणजे ही कोण झाली, पत्नी झाली. परत लक्षात घ्या. बघा अजित सूरजला म्हणाला, तुझे बाबा माझ्या बाबांच्या बहिणीचे पती आहेत, एकुलते एक बहिणीचे. ठीक आहे. आता हे पती आहेत याचा अर्थ ही कोण झाली, पत्नी. हे पती याचा अर्थ हे पत्नी. इथं पण बघा ही बहीण आहे याचा अर्थ हे कोण झाले, भाऊ झाले. कोण झाले, भाऊ. आता सोडवूया बघा. आता काय विचारलंय बघा, मी एक सांगितलं होतं जिथं आते भाऊ आणि मामे भाऊ येईल तिथं फसवतात. म्हणून काय करायचं, चा हे अक्षर निवडायचं. चा ज्याचा विचारलाय ना तिथनं गाडी सुरुवात करायची. कोणाचा विचारलाय, सूरजचा. सूरजपासून सुरुवात करा. बघा सूरजचे बाबा हे पती आहेत, कुणाचे तर यांचे. मग हे बाबा आहेत आणि बाबांची पत्नी म्हणजे वडिलांची पत्नी ही कोण असते, हो आई असते. बघा हे वडील, या वडिलांची पत्नी ही कोण झाली, आई झाली. ठीक आहे. आपण आता याच्याकडे निघालो अजितकडे. आता ही आई कोणाची तरी बहीण आहे. मग हे कोण आहेत तर भाऊ आहेत बरोबर का. या आईचे हे भाऊ, मग आईचा भाऊ कोण असतो, मामा असतो. आणि या मामाचाच हा कोण आहे, मुलगा आहे. मुलगा म्हणजे मामे भाऊ झाला. कोण झाला, मामे भाऊ. बघा पटतंय का. परत बघा बाबांची पत्नी म्हणजे आई झाली, वडिलांची पत्नी आई झाली, आईचा भाऊ कोण झाला, मामा. आणि मामाचा हा कोण आहे, मुलगा आहे बरोबर का. अजित म्हणतो यांना बाबा, याचा अर्थ हे बाबा तर हा कोण, मुलगा झाला. एकमेकांवर नाते अवलंबून आहे. तर अजित कोण झाला, मामे भाऊ झाला. म्हणून अजित हा सूरजचा मामे भाऊ आहे. ज्याचा विचारतात ते काढायचं या प्रश्नाचं. बघा लक्षात घ्या, इथं मामे भाऊ नाते भाऊ गपलत होते म्हणून ज्याचा विचारले तिकडून सुरुवात केली की आपल्याला उत्तर मिळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मामे भाऊ असं मिळणार आहे. एक लक्षात घ्या, प्रश्न बदलला की नातं तेच की आई वडील बहीण भाऊ मामा मामी हे असणार आहे की, परंतु प्रत्येक प्रश्नामध्ये वेगळं नातं पाहायला मिळणार आहे, वेगळी आकृती तयार होणार आहे. या पद्धतीने तुम्ही आकृती तयार करा आणि आकृतींच्या द्वारे तुम्ही सहजतेने तुमचं योग्य उत्तर मिळवू शकता. आता नात्यांबाबत जर विचार केला, जरी नात्यांवर आधारित पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न असले तरी याच्यावर आधारित एक जास्तीत जास्त एक प्रश्न येऊ शकतो.
बघा, संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त एक प्रश्न येऊ शकतो, कधी कधी तर तो आलेला नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून नात्यांवर सुद्धा तुम्ही अभ्यास चांगला केला पाहिजे. कदाचित एक प्रश्न जरी आला तर तो आपल्याला मार्क मिळवायचा आहे, आकृती तयार करायची आणि तुम्ही तुमचं उत्तर मिळवायचं आहे. तुर्तास उजळणी करता या प्रश्नाचा जे प्रश्न जो घेतला त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मामे भाऊ असं आपल्याला मिळणार आहे.